नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे बघा मी काय बनवत आहे. गवारच्या शेंगाची सुकी भाजी. कशी बनली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आईवडिलांची काळजी घ्या मंडळी. आणि बघा आता मला जास्त सुकी आवडत नाही म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. चला सुरुवात करूया. ह्या फोडणीमध्ये कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि मोहरी आहेत. आता मी हे शेंगा इकडे दुसरीकडे भाजून घेत आहे. मस्त भाजून घेतल्यानंतर ह्याला सारखं थोडं परतून घ्यायचं. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. बघा फोडणीकडे बघूया. आपली थोडी फोडणी लाल झालेली आहे. छान मस्त परतून घ्यायचं लाल सर. फोडणीला खूप खमंग भाजी लागते मंडळी. चला लाल झालेली आहे. आपण टॅमॅटो टाकतोय. टॅमॅटो पण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. मस्त बघू शकता तुम्ही मंडळी. आता मी हिंग घालणार आहे. हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे तो. परतून घ्यायचं 2 मिनिटं. अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा मंडळी तुम्ही. पाणी थोडंसं टाकत आहे मी, कारण फोडणी जळू नये म्हणून. सगळ्यांची पद्धत वेगळी असते मंडळी. माझी पण वेगळीच आहे. 5 मिनिटं शिजून द्यायचं तेल सुटेपर्यंत. बघा तेल सुटलेलं आहे. टोमॅटो शिजलेले आहेत. मी कोथिंबीर पण आताच टाकत आहे. नंतर पण थोडी टाकणार आहे कोथिंबीर. थोडी आता टाकले. परतून घ्यायचं. थोडंसं अजून मी शिजून देणार आहे 5 मिनिटं. टोमॅटो अर्धे शिजलेले आहेत म्हणून. बघूया आता शिजले पूर्ण टमाटे. बघा कसे शिजलेले आहेत. बघू शकता. हे बघा छान झालेले आहे. आता गवारच्या शेंगा इकडे भाजत आहेत ना, ते ह्या फोडणीमध्ये घालूया. आता परतून घ्यायचं 2 मिनिटं. मंडळी तुम्ही अशा पद्धतीने बघून बघा. तुम्हीच म्हणताल किती मटण फेल आहे या भाजीसमोर.